आमच्या डोक्यामध्ये सत्ता जाणार नाही, 24 तास हे सरकार तुमच्यासाठी कार्यरत राहणार असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी बोलून दाखवलाय। तर एकनाथ शिंदे हे देखील आता नागपुरात दाखल झालेले आहेत। काही वेळापूर्वीच आपण पाहिले की एकनाथ शिंदे विमानतळावर पोहोचले, त्यांचं जंगी स्वागत नागपूरमधील शिवसैनिकांनी केलं आणि आता एकनाथ शिंदे हे राजभवन परिसरामध्ये दाखल झाल्यानंतर त्यांचं जोरदार स्वागत केलं जात आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुरुवातीला नागपूरमध्ये आले, त्याच्यानंतर पदाधिकारी मेळावा त्यांच्याकडून घेतला जातोय। दुसरीकडे आपण पाहताय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्वागत रॅली जी आता अर्ध्या वाटेपर्यंत पोहोचलेली आहे, तर दुसरीकडे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नागपूरमधल्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। त्या ठिकाणी सुद्धा त्यांचं जंगी स्वागत केलं जात आहे। तर मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच पहिल्यांदाच कर्मभूमीमध्ये पोहोचले। नागपुरात त्यांचं जंगी स्वागत झालं। तब्बल 2 ते 2.5 तास ही भव्य दिव्य अशी रॅली पार पडली आणि आता देवेंद्र फडणवीस हे निवासस्थानी पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे। 4 वाजता राजभवन परिसरामध्ये हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। स्वागत रॅलीला ज्या वेळेला ज्या क्षणाला सुरुवात झाली त्यावेळेला चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा त्यांच्यासोबत होते। अमृता फडणवीस या सुरुवातीपासूनच त्यांच्यासोबत आहेत। आता आशिष देशमुख सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं आपण या ठिकाणी पाहताय। आणि दुसरीकडे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे नेते जे आहेत ते आता नागपूरमधल्या शिंदेंच्या निवासस्थानी जे आहे ते पोहोचलेले आहेत। शिंदे माध्यमांशी काही संवाद साधणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे। महायुतीचे सर्व नेते आमदार नागपूरमध्ये पोहोचलेले आहेत आणि आजच्या शपथविधी सोहळ्यामध्ये एकूण 39 आमदार हे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। त्यामध्ये भाजप, शिवसेना, शिंदे गट, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाचे नेते आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। अनेक नव्या चेहऱ्यांना या मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आलेलं आहे, तर जुन्या चेहऱ्यांना डच्चू देण्यात आलेला आहे। मात्र भाजपकडून पूर्णपणे प्रयत्न करण्यात आलेला आहे की कुणीही नाराज राहू नये, एक समतोल साधण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय। ज्यांना या मंत्रिमंडळामध्ये स्थान नाही तर त्यांच्यावर नवी जबाबदारी भाजपकडून सोपवली जाणार आहे अशी माहिती मिळते आहे।